वसा जनसेवेचा। बुलढाणा शहरासह जिल्ह्यातच ईद उल फितरचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। जुनागाव येथील ऐतिहासिक मोती मस्जिद परिसरात आज सकाळी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली। यावेळी केवळ धार्मिक विधीच पार पडले नाहीत तर संपूर्ण जगात शांतता आणि अमन प्रस्थापित व्हावा असा मोलाचा संदेशही देण्यात आला। या पवित्र प्रसंगी मुस्लिम बांधवांचा उत्साह वाढवण्यासाठी बुलढाण्याचे मान्यवर लोकप्रतिनिधी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या। आमदारांसोबतच विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनीच या सणाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा राखण्याचा निर्धार व्यक्त केला। नमाजानंतर मशिदीच्या बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता। उपस्थित धर्मगुरूंनी आणि बांधवांनी देशात आणि जगात सुख शांती नांदो अशी प्रार्थना केली। हा सण शांततेत पार पडावा यासाठी बुलढाणा पोलिसांनी चोख नियोजन केले होते। मोती मस्जिद परिसर आणि शहराच्या मुख्य भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता। पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि सहकार्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे। ऐकूनच जुनागावच्या मोती मस्जिदीतील या सोहळ्याने बुलढाण्यातील बंधुभावाचे दर्शन संपूर्ण जिल्ह्याला घडवले आहे। शीर खुर्म्याचा गोडवा आणि आपुलकीच्या मिठीने आजचा दिवस संस्मरणीय ठरला। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।